सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल थोडीशी काळजी वाटेल. कामाच्या ठिकाणी तुमच्याकडनं आज काही चुका होऊ शकतात, त्यामुळे वरिष्ठांच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. या प्रकरणामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीचा सल्ला घेऊन चिंतेतनं बाहेर पडावं लागेल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या पालकांशी काही महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा कराल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या भावंडांची देखील गरज लागेल. घरामध्ये विवाहोत्सुक व्यक्तीच्या लग्नाची चर्चा होऊ शकते, त्यामुळे त्या व्यक्तीचं मन मात्र खुश राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडे साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवल्यानं तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असेल. भावंडांसोबत काही जुन्या आठवणींमध्ये तुम्ही रमून जाल, ज्यामुळे तुमचं नातं हे अधिक मजबूत होईल. आज जर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात एखादी पैशांशी व्यवहार करणार असाल तर या प्रकरणामध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगायला पाहिजे, नाहीतर तुमचे पैसे बुडवले जाऊ शकतात. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. तुमच्या सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आज आर्थिक लाभ संभवतो, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंद, सुख आणि समृद्धीनं भरलेला राहील. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल, त्यामुळे तुमचे शत्रू आज तुमचे मित्र बनताना दिसतील. मात्र तुम्ही त्यांच्या गोल बोलण्याला भुलू नका. नोकरीतील शत्रूंशी देखील 4 हात तुम्ही लांबच राहा. आज तुम्ही तुमच्या भावा बहिणींसोबत कुटुंबातील एखाद्या शुभ कार्याच्या तयारीसाठी मेहनत घ्याल. प्रेमसंबंधांमध्ये असणाऱ्या लोकांनी अद्याप त्यांच्या जोडीदाराची त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून दिली नसेल, तर ते आज त्यांची ओळख करून देऊ शकतात. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजप मालेचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रगतीचा राहील. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील काही सदस्यांसह धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा विचार करू शकता. आज खाजगी नोकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना आळशी सहकारी आणि जास्त बोलणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवावं लागेल, तरच त्यांना फायदा होईल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल, कारण तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. आज तुमची काही कामं वेळेत पूर्ण न झाल्याने तुम्हाला थोडीशी काळजी वाटू शकते. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रत्येक कामामध्ये सकारात्मक परिणाम देणारा ठरणार आहे. ज्यांना शिक्षणासाठी परदेशामध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी आज चांगली संधी येऊ शकते, ज्यामुळे तुमच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी या दूर होतील. तुमच्या वडिलांना आरोग्याशी संबंधित काही समस्या असल्यास आज त्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढू शकतात, त्यामुळे वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. आज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये थोडासा बदल करण्याचा विचार करत असाल, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच चांगला आर्थिक लाभ होईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. आज तुम्हाला व्यवसायामध्ये दिवसभर लाभाच्या संधी मिळत राहतील, त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल आणि तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल. आज तुमच्या मुलांना चांगलं काम करताना पाहून तुम्हाला मनापासून आनंद होईल. आज संध्याकाळी तुमचं मन एखाद्या चिंतेनं व्याकुळ होईल, मात्र ती चिंता व्यर्थ राहील. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एक भेटवस्तू आणू शकता, ज्यामुळे तुमच्या दोघांमधील बॉन्डिंग हे अजून जास्त घट्ट होईल.
आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज केलेल्या कामाचा पुरेपूर लाभ मिळणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये असणारे लोक आज आपल्या पार्टनरला सरप्राईज देऊ शकतात, ज्यामध्ये ते आपल्या जोडीदारासाठी पार्टीचं आयोजन देखील करू शकतात. आज सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोक एखाद्या महिला सहकार्यासोबत अडचणीमध्ये आले तर त्यांचं प्रमोशन थांबवलं जाऊ शकतं, त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेले काही शत्रू हे ओळखावे लागतील, जे मित्रांचं पांघरून घेऊनही तुमच्या आसपास फिरत असतील, आणि अशा लोकांपासून तुम्हाला सावध राहावं लागेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा असेल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी तोंडामध्ये साखर ठेवून अगदी गोड बोलण्याची कला आत्मसात करावी लागेल, तरच तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये भरपूर नफा हा कमावू शकाल. आज जर तुम्हाला तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये कुणी काही बोललं तर मनाला गोष्टी लावून घेऊ नका. तिथल्या तिथे गोष्टी गोड बोलून सोडून द्या. तुम्हाला आज तुमचे पैसे कोणाच्याही प्रभावाखाली गुंतवणं टाळावं लागेल, अन्यथा तुमचे पैसे हे बुडू शकतात. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या पालकांकडनं एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या आजूबाजूचं वातावरण हे प्रसन्न राहील. आज जर तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाशी संबंधित कुठलाही निर्णय जर घेत असाल तर नक्कीच कुटुंबातील सर्व सदस्यांचा सल्ला घ्या, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या निर्णयाबद्दल पश्चाताप करावा लागेल. जर तुम्ही भागीदारीमध्ये एखादा व्यवसाय केला असेल तर त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये चांगला नफा होऊ शकतो. तुम्ही आज संध्याकाळी तुमच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. आज तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल. आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडनं मदत न मिळाल्यानं मात्र तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये राहाल. मात्र आज तुम्हाला तुमच्या व्यवसायातील काही शत्रूंपासून सावध राहावं लागेल, कारण ते आज तुमचा विश्वासघात करू शकतात. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरी पूजा, हवन, कीर्तन करू शकता. आज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये होणाऱ्या तोट्यामुळे मात्र थोडेसे नाराज राहाल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहावं लागेल. जास्त धावपळ केल्यानं तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होईल. यामुळे काही आजारपणं तुम्हाला जडू शकतात. त्यामुळे आरोग्यविषयक तुम्हाला थोडीशी सावधानता बाळगावी लागेल. आज तुम्ही तुमच्या मानसिक समस्या तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींना सांगाल, जे तुम्हाला तुमच्या त्या समस्यांचं निराकरण करण्यात मदत करतील. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या लोकांना आज नवीनच संधी मिळू शकते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादानं तुम्हाला एखादी मौल्यवान वस्तू मिळेल, ज्याची तुम्हाला फार दिवसांपासून इच्छा असेल. त्यामुळे आजचा दिवस हा तुमच्यासाठी मौल्यवान वस्तू मिळवणारा राहील. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकता. आज जर तुमच्या सासरच्या लोकांशी काही वाद झाला असेल तर तो संपुष्टात येईल. आज तुम्हाला सरकारी क्षेत्रातून लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.